हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघू शकता आता रात्र झालेली आहे, रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी झालेली आहे आणि आजच्या स्वयंपाकात आहे डिनरमध्ये आहे काय बोलतात काय माहिती, तर डिनरमध्ये आहे चिकन। तर चला मी आज तुमच्यासोबत चिकनची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। तर चला बघूया, रात्रीचे वाजलेले आहेत 8 वाजून 9 मिनिटं झालेत का 6 मिनिटं झालेत, सांगा बरं कमेंटमध्ये। 8 वाजून 6 का 9 मिनिटं झालेत नक्की सांगा। आणि माझा न्यू गाऊन तर कसा वाटतोय ते पण सांगा। मी आता नवीन रोज गाऊन घालणार, माझ्याकडे 10-12 गाऊन झाले। मी आता रोज एक नवीन गाऊन घालणार आणि पण गाऊनवरच ब्लॉग बनवणार। नो साड़ी नो ड्रेस मेरे को नहीं पसंद हो। तो चलो करते हैं रेसिपी स्टार्ट और दिखाते हैं रेसिपी। चला तर दाखवते तुम्हाला। मी आता बघा इकडं मस्त असं चिकन बॉईल करायला ठेवलंय आणि आऊसाठी एवढं चिकन आणतात, पावशेर असन। आम्ही नाही खात, आम्ही व्हेजिटेरियन आहे, मी माझ्या मुली। तर आऊसाठी एवढं बास होतं। तर ह्याच्यामध्ये आलं लसणची पेस्ट, थोडासा अर्धा कांदा कापून हे ठेवलंय शिजायला। तर हे शिजूसपर्यंत बघा इकडं मस्त अशा भाकरी केल्यात मी। इथं बघा भाकरी झाल्यात आणि इथं वरण आहे आम्हाला दुपारचंच। आम्ही थोडंसं भात घातलाय कारण की दुपारचा भात आहे इकडे, मग एवढा अन्न वेस्ट नाही करायचं। आणि मग इकडं मस्त असा बघा कांदा खोबरं लसण अद्रक भाजून घेतले। आपण ह्याचं करूया वाटण। आणि माझा मसाला लाल मिरची पावडर सगळा मसाला संपलाय। तर बघा मी दुकानातले किती छोटे 10-10 रुपयाचे मसाले आणलेत, किती गरीब झाले बापरे मी। तर मी आता मसाला करणार आहे बघा। मी मसाल्यासाठी एवढ्या सारे मिरच्या आणल्यात हे बघा। तर मी फर्स्ट टाइम मिरच्या मसाला बनवणार आहे। 2 किलो मिरच्या आणि इकडे बघा गरम मसाले वगैरे आणलेत। तर तुम्हाला दाखवते माझा मसाला रेडी झाल्यावर। तर चला पहिलं मी वाटून घेते। हे बघा असं मस्त वाटण करून झालेलं आहे। इकडं तेल तापायला ठेवले 2 माप। आपल्या तेलाची हे असती नाही केटली, कोण केटलीमध्ये तेल ठेवतं सांगा बरं। मी तर ह्याच्यामध्ये हे बघा ह्यानी 2 माप टाकलेत आणि आता आपण टाकूया। हे गरम झाले, इकडं पाणी गरम करून ठेवले आणि इकडं चिकन नाही का पाणी आटूसपर्यंत शिजवायचं, पाणी नाही ठेवायचं, नाही तर चव नाही लागत, खळखट पाणी लागतं असं मला वाटतं। मी तर खात नाही तरी सांगते बरं का। तर आता इकडं मस्त असं आपलं तेल गरम झालेलं आहे। तर चला आपण ह्याच्यामध्ये आपलं हे वाटण असं मस्त टाकूया। हे बघा असं मस्त वाटण टाकायचं आणि असं मस्त मिक्स करायचं। आणि चिकनला नाही का जरा जास्तच तेल ठेवायचं, जरा तर्री पाहिजे ना, तर्री शिवाय चिकनला मज्जा नाही बरं का। मला माहिती नाही, खात नाही, तरी पण मला एवढी माहिती आहे। तर चला हे असं मस्त बघा परतून होते। त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया। आणि मला स्वयंपाक करताना ना असं घाण बिलकुल हाताला असं म्हणजे असं मसाला वगैरे टाकले ना बिलकुल नाही आवडत, माहिती का, काय माहिती का, आवडतच नाही पहिल्यापासून ना, सारखं हात धुवायची सवय। तर बघा असं मस्त तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घेऊया। तेल लगेच सुटले, जास्त तेल झाले थोडं, पण ठीक आहे नाही का, जरा आहोंना तरी करून देते। आणि इकडं मस्त राईस शिजलाय का बघूया आपण। तर शिजतोय, थोडा वेळ शिजू द्या, तोपर्यंत आपला मसाला तेल सुटूसपर्यंत चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे कच्चा वास नाही येणार, माहिती का। आय एम सुगरण लेडी आय एम व्हेरी सुगरण लेडी। तर चला हे असं मग आता ही चिकनला हीच कढई केली मी, ह्याच्यातच चिकन बनवणार। तर दुसऱ्या कढईत नाही बनवत बरं का मी, आता हे एकच कढई ठेवली। आणि ही एवढी काळी होती, माझा हात दुखतो घासून थांबा, ह्याला चांगलं फ्राय करून घेऊया। तर बघू शकता असं मस्त आता तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला। मग ह्याच्यात थोडासे मसाले बघा, हा आहे कांदा मसाला। माझा काळा मसाला संपलाय ना, म्हणून मी नाही का असे मसाले वापरते ना। आमच्या आहोंना एवढं तिखट लागतं काय सांगू। तर माझ्याकडे थोडासा आहे वाटतं काळा मसाला, थांबा मी घे। एवढा मसाला आहे, माझं घरात लक्ष नाही बाबा तर काळा मसाला आहे ना माझ्याकडे एवढा, तर माझ्या घरामध्ये भरभरून देतो देव बरं का, काही कमी नाही करत, तरी पण मी नाही म्हणते। तर बघा असं मस्त मसाला
हे करूया फ्राय. आणि चिकन मसाला टाकायला नाही विसरायचं, मस्त लागतं चिकन मसाल्याने, टेस्ट येतो. तर जरा जास्तच टाकायचं, चिंगूसपणा नाही करायचं, खायचं मस्त आयश करत राहायचं. तर थोडासा पाणी टाकून शिजून घेऊया मसाला. अजून थोडा वेळ 5 मिनटं परत शिजून घ्यायचं. देख सकते हे इधर मसाल्याला आपल्या असं मस्त तेल सुटलेलं आहे. तर चला आता आपण चिकन टाकून घेऊया. चला असं मस्त मसाला फ्राय करून घेऊया. आणि मसाल्यात असं मस्त मसाला नाही का, थोडंसं आहोंना सुक्का चकना पाहिजे ना. आहोंना आज सुट्टी आहे तर म्हणून थोडंसं बघा ह्याच्यावरच कोथिंबीर टाकते. थोडंसं मला ह्याच्यातलं सुक्कं गार्निश म्हणतात. हा तेच ते माझा पुतण्या आलाय बघा, सांगतोय मला. मी शिकले नाही रे म्हणून असं बोलते. त्याला लय लाज वाटते. तर दीदी असं तसं बोलत असतो. असं आमच्या घरामध्ये सगळं थोडंसं वाफूया आणि आहोंना चकना काढूया. बघू शकता असा मस्त वाफलेला आहे मसाला. तर थोडंसं आहोंना देते. आहो जरा औषध घेत आहेत वरती, तर सुट्टी आहे तर म्हटलं चला चिकन त्यांना द्यावं एन्जॉय करायला. असं मस्त इकडे दिले काळा रस्ता मस्त. तर चला आता आपल्याला पाहिजे तेवढं, एकटेच आहेत ना खायचे तर त्यांना काही एवढं लागत नाही. मग असं देते मी मस्त सुक्कं काढून थोडासा मसाला. आणि काही एकट्याला ती भाजी लागते नाही का, एवढी भाजी बास होते. हे बघा, हे बघा झाली ना मस्त अशी भाजी. थोडीशी शिजली ना तर कोणाकोणाला आवडतो असं सुक्क खायला मसाला असा. हे बघा कसलं भारी दिसतंय, पण कसं लागते चिकन मला टेस्टच माहिती नाही आणखीन. तर असा मस्त मसाला त्याही. आणि मग ह्याच्यावरून थोडंसं असं कोथिंबीर टाकायची. तर चला एवढा रस्सा बस, भाकर चुरून खाते. आणि हे सगळं असं पाणी हे बघ हा. आणि मस्त असं धीमी आच पे थोडासा उकळू द्यायचं. तर कशी वाटली आपली चिकनची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांग. तर बघू शकता कसला बारीक कट आलाय. परत एकदा दाखवते. हे बघा मस्त कट आलाय ना आपल्या ह्याला. तर चला ह्याच्यामध्ये 2-4च पीस आहेत, पण आहो एकटे खाणारे त्यांना बस झाले. इकडं काढलंय ना सुकं, तर चला मी त्यांना देऊन येते. वरती बसलेत. तर चलो आज चिकनची रेसिपी कशी वाटली माझी नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय, आज प्लीज नाही प्लीज सबस्क्राईब करा ना.